विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज कॅप राउंड 2 चा रिझल्ट लागेल. बरोबर आहे. तुम्हाला कोणतं तरी बेटर कॉलेज अलॉट होईल किंवा नाही होणार. पण पहिल्या राउंड मध्ये मिळालेलं कॉलेज असेल, ते तर असेल आहे तसं. दुसरी गोष्ट पहिल्या राउंड मध्ये कुठलं कॉलेज मिळालेलंच नव्हतं. पण आता मिळेल, नक्की मिळेल. एक लक्षात घ्या, कदाचित मिळणार सुद्धा नाही. म्हणजे हा राउंड अतिशय महत्वाचा आहे. वेगळ्या मुद्द्यावर डिस्कशन करायचं आहे. सांगतो कोणता मुद्दा. स्ट्रॅटेजी आफ्टर कॅप राउंड 2. माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये एक स्टुडंट आहे. त्याला पुण्यातलं एक बेस्ट कॉलेज मिळालेलं आहे कॅप राउंड 1 मध्येच. ऑब्व्हियसली बेटर आणि त्याला तेच कॉलेज पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा व्ही-आय-टी मिळाले. मग मला आता व्ही-आय-टी मिळालं ना बास. पी-आय-सी-टी मिळण्याचे चान्सेस थोडेसे कमीच आहेत. मग मला आता ना कॅप राउंड 2 ला मी बेटरमेंटला व्ही-आय-टी, पी-आय-सी-टी त्याच्यावर सी टाकलंय. पण आता तुमची अशी मानसिकता झाली, की बास आता कॅप राउंड 2 नंतर कॅप राउंड 3 मध्ये मला जायचंच नाहीये. राहू दे मला चांगलं कॉलेज मिळालंय. मी ते आता फ्रीज करून ठेवतो ॲडमिशन आणि मला आता ना हॉस्टेल शोधावं लागेल. मग बऱ्याच मुलांना असं वाटतंय, की आता ज्या कॉलेजमध्ये हॉस्टेल नाहीये, अशी कॉलेजेस आहेत. काही कॉलेजचं हॉस्टेल खूप कॉस्टली आहे. आता मला असं कॉलेज सांगा पुण्यातून, की ज्याचं हॉस्टेलचे चार्जेस वार्षिक 1,00,000 पेक्षा जास्त आहेत. मी तुम्हाला सांगू का? तुम्ही म्हणाल तुम्हाला असं ऐकून शॉक बसेल, की ऑब्व्हियसली किंवा बऱ्यापैकी कॉलेजचे हॉस्टेलचे जे काही आहे ना खर्च एवढंच आहे. पण पुण्यात एक कॉलेज असं आहे ज्याचं हॉस्टेल 2-3 लाख रुपये वर्षाला तिथं भरावे लागतात. ओके, असं काय हॉस्टेलमध्ये प्रोव्हाईड करतात कुणास ठाऊक. तुम्हाला त्या कॉलेजचं नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मुद्दा असा आहे, की तो स्टुडंटच्या मनात असं आहे, की मी जर आता थांबलो अजून बेटरमेंटसाठी कॅप राउंड 3 साठी काय होईल, की त्यानंतर उशीर होईल असं विद्यार्थ्यांना वाटतंय. मला आत्ताच पुण्याला जाऊन ओके, पीजी जे असतात ना रूम पेइंग गेस्ट ना बरोबर. पीजीचे हॉस्टेल खूप आहेत लक्षात घ्या. मग त्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल करून देतात ते. वॉशिंग मशीन आहे, वायफाय आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी. काय ब्रेकफास्ट वगैरे देत असतील काही ठिकाणी म्हणूया. त्याचे पैसे घेणार ते तुमच्याकडून. पण ते हॉस्टेलपेक्षा कदाचित निम्म्या पैशात मिळतील. बरोबर आहे ना? पण जर मी उशीर केला आणि जर मला रूम्स मिळाल्या नाही तर ही भीती बऱ्याच मुलांच्या मनात आहे. मग या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला काय सांगायचंय माहितीये का? अरे कॅप राउंड 3 हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला बेटरमेंटसाठी. हां, तुम्हाला तेच कॉलेज द्यायचंय. ठीक आहे. ते कॉलेज मिळालं ना, तर तो कॉलेज तेच घ्या तुम्ही. काही इश्यू नाहीये लक्षात घ्या. पण मला काय म्हणायचंय, कॅप राउंड 3 मध्ये ऑप्शन टाकताना त्याच कॉलेजच्या सीट्स वेगळी ब्रांच टाका ना, जे तुम्हाला बेटरमेंटसाठी चांगली वाटेल. घाई करू नका हे मला सांगायचंय. आता होतं मुद्दा काय बघा, हॉस्टेल आता पुण्यात मी तुम्हाला सांगतो, शिवाजीनगर भागात इतके पीजीचे हॉस्टेल्स आहेत ना, की विचारूच नका. पण कुठेही गेला ना, तुम्हाला हेच उत्तर ऐकायला मिळेल, "नाही, आता सीट्स फुल आहेत. आता जागा नाहीये." लगेच आपण पॅनिक मोडमध्ये जातो. मी गेल्या वर्षी येऊन बघितलंय, की ऑफलाईनची मुलं असतात, रूम शोधायला वगैरे जातात. मिळाली का? नाही सर अजून शोधतोय. मग एजंट शोधावा लागतो, ब्रोकर. ओके, तो तुम्हाला मिळवून देतोय, ब्रोकरेज द्यावं लागतंय. म्हणजे हा खर्चाचा पार्ट सुरू झालेलाच आहे. पण माझी इच्छा काय आहे बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या बरोबर सगळी नवीन मुलं असणार आहेत. ओके, समजतंय तुम्हाला मला काय सांगायचंय ते? पेइंग गेस्ट पीजीच्या रूम शोधण्यापेक्षा जर तुम्हाला असे काही स्टुडंट भेटले, की जे तुमच्याच कॉलेजला ॲडमिशन मिळालंय आणि तुमच्याच भागातले आहेत, तर अशा वेळेस तुम्ही 4-5 मुलांमध्ये मिळून एखादा फ्लॅट सुद्धा घेऊ शकता लक्षात घ्या. इनिशियली तुम्हाला हे अवघड वाटेल, पण ते फार सोयीस्कर ठरेल. भले त्या फ्लॅटमध्ये वॉशिंग मशीन नसेल किंवा फ्रिज नसेल किंवा काही गोष्टी नसतील, वायफाय नसेल, ते बसवून घेऊ शकता तुम्ही. आणि एकदा का चांगला फ्लॅट तुम्हाला मिळाला, तुमचं ओनर जर तुमच्याशी रिलेशन चांगलं झालं, तर 4 वर्षासाठी किटकिटच गेली समजायचं. ओके. म्हणजे मुद्दा काय आहे, की हॉस्टेलमुळं मुलं थोडीशी पॅनिकमध्ये आहेत. मिळेल का? काय होईल? उशीर होतोय का? घाबरू नका. सगळ्या गोष्टी होतात व्यवस्थित. पण कॅप राउंड 2 ची महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे, की बेटरमेंटसाठी जावं असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का. तर आणखीन एक महत्त्वाचं मला बोलायचं होतं ॲक्चुअली सेपरेट व्हिडिओ त्या विषयावर बनवायचा होता. आता होतंय काय, आता महत्त्वाचं काय करा माहितीये का? एज्युकेशन लोन महत्त्वाचा पॉइंट आहे हां. एज्युकेशन लोन.
काय आहे, की आता तुम्हाला कळालंय तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालंय ते. ओके. आता तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालंय हे तुम्हाला कळालेलं आहे. मग त्याची फीस तुम्हाला माहिती आहे. ओके. भरावीच लागणार आहे बाळांनो. त्यात काही एक्सक्यूज नाहीये. मग तेवढी अरेंजमेंट तुमच्या पालकांनी केलेलीच असते. त्याच्यानंतर मंथली एक्सपेन्सेस. मग या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर काही मुलं आहेत, की ज्यांना असं वाटतंय, की त्यांच्या पालकांसाठी हा प्रचंड लोड आहे. नाही ते करू शकणार. मग अशा वेळेस लगेच मनात येतं लोन, एज्युकेशन लोन. मी तुम्हाला सांगू का? लोन हा प्रकारच थोडासा वेगळा आहे बरं का लक्षात घ्या. ह्या बँका ज्या आहेत ना, ह्या काही थोड्या वेगळ्याच आहेत. मग बँकांच्या ऐवजी एक वेगळा शब्द वापरतो, सावकार. ओके. हा शब्द ऐकलाय का कधी रे तुम्ही? हा माहिती आहे तुम्हाला शब्द. म्हणजे बँका ह्या आधुनिक काळातील सावकारच आहेत. लक्षात घ्या, फुकट कोणती गोष्ट तुम्हाला देणार नाहीयेत. चला तुम्ही त्या गावचा टॉपर आहात. चला तुम्हाला आमच्यातर्फे एवढे पैसे वापरा. नाही, बँका तुमच्याकडून इंटरेस्ट घेतात. सगळ्यात बेस्ट लोन जे समजलं जातं ते आहे होम लोन. का? इंटरेस्ट रेट कमी आहे. पण जर तुम्ही तुमचं जर पप्पांनी तुमचा फ्लॅट घेतला असेल, घर बांधताना कर्ज काढलं असेल, तर नीट बघा कर्ज काढलं होतं किती? त्याचा ई किती आहे? मग त्या टेन्युअरमध्ये म्हणजे ते 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षाच्या काळामध्ये किती पैसे बँकेला परत करतो हे ऐकलं तर चक्कर यायची वेळ येईल. त्यामुळे तुमची बँक तुम्हाला लोन देणार आहे बाळांनो. पण इंटरेस्ट रेट होम लोन एवढा कमी असणार नाहीये. तो सगळ्यात जास्त असेल कदाचित. पर्सनल लोन सारखा कदाचित हो इंटरेस्ट रेट असू शकतो. येतंय का ध्यानात? नाही, पण लोन मला घ्यावंच लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्लस पॉइंट काय वाटेल एज्युकेशन लोनचा सांगतो, की ते लोन तुम्हाला 4 वर्ष बँक एकही ई मागत नाही. बरं त्याच्यानंतर पुन्हा 1 वर्षाचा एक्सटेंडेड पिरियड पण आहे, की 5व्या वर्षी सुद्धा बँक तुमच्याकडून काही चार्ज करणार नाही. पण त्या दरम्यान इंटरेस्ट घेत राहणारं. तो ॲड होत राहणार आहे तुमच्या लोनमध्ये लक्षात घ्या. आणि 5 वर्षांनी तुम्हाला ते लोन फेडावं लागेल. ओके. मग त्यावेळेस आहे तो काही येईल. म्हणजे आयुष्याची सुरुवातच लोननं होईल. आलं का ध्यानात मी काय सांगतोय? पण जाऊ दे, नाहीच परिस्थिती तर शेवटचा पर्याय आहे म्हणून एज्युकेशन लोन. आता एक लक्षात घ्या, मला अपेक्षित काय आहे बघा, की तुम्ही हे एज्युकेशन लोन काढताना स्वतः धावपळ करा. काय आहे तुम्ही एस-बी-आय ही बँक ऐकली. ओके. ही गव्हर्नमेंट सेक्टर मधली बँक आहे म्हणूया आपण. तसे बँक ऑफ महाराष्ट्र आहे. कशा आहेत? तर गव्हर्नमेंटच्या बँका आहेत असं समजूया आपण. पण दुसऱ्या बँका कुठल्या आहेत? कोटक आहे, त्याच्यानंतर आय-सी-आय-सी-आय, एच-डी-एफ-सी आहे, या प्रायव्हेट बँका आहेत. तिसरा प्रकार कोण आहे? पतसंस्था. त्यांचा कारभारच थोडासा वेगळा असतो. काही आहेत अतिशय व्यवस्थित चालणाऱ्या पतसंस्था आहेत. तर होतं काय मग यापैकी लोन घ्यायचं कुणाकडून आपण? तर ऑब्व्हियसली पहिल्या ऑप्शनकडे आपण जातो. एस-बी-आय, बँक ऑफ महाराष्ट्र. का? त्यांच्यात छुपे कुठले खर्च नसणार आहेत, चार्जेस कमी असणार आहेत इनिशियलचे, हे सगळं बरोबर आहे. अरे, पण तिथं गेल्यावर आत पाऊल टाकलं तुमच्या लक्षात येईल, की मरणाची गर्दी असते दररोज. आणि इतके डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला देतील, की तुम्ही धावपळ करून थकून जाल. पण ही धावपळ तुम्ही करायची. जर लोन काढायचंच असेल, तर पालकांच्यावर सगळं सोपवू नका. तुम्ही धावपळ करा. आता माझ्या एका स्टुडंटनं जे मला सांगितलं तुम्हाला सांगतो. त्यानं मला सांगितलं, की विद्यालक्ष्मी नावाचं कुठलंतरी पोर्टल आहे. Google सर्च करा आणि त्यावर तुमची माहिती एंटर करा. तुम्हाला कुठलं लोन हवंय, कुठलं शिक्षण तुम्ही घेताय, स्वतःची माहिती एंटर करा. मग तुम्हाला वेगवेगळ्या बँकेचे ऑप्शन येतील सगळ्या. आणि तुम्हाला एज्युकेशन लोनसाठी कुठले डॉक्युमेंट लागतील ते कळेल तरी ना स्वतःहून शोधा ना. दुसरी महत्वाची गोष्ट, हा एक ऑप्शन आहे, की तुम्ही ऑनलाईन सर्च करा. आता महत्वाचा दुसरा ऑप्शन काय आहे, की जवळच्या बँकेत जावा. कॉन्फिडेंटली जावा तुम्ही, की मला एवढे-एवढे मार्क पडलेत. मला हे कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि मला ना एज्युकेशन लोन बद्दल माहिती हवी आहे. मी स्वतःहून बघितलेत अशी मुलं बरं का आणि बँकेचे जे मॅनेजर असतील, तिथले जे कर्मचारी असतील, सहकार्य करतातच रे. ते सांगतात, तुम्हाला माहिती देतात. हां, तुमच्यावर दिवसभर गप्पा मारत बसणार नाहीये ते. त्यांना बाकीची कामं असतात. त्यामुळे थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील ते. मग हा एज्युकेशन लोन हा जो प्रकार आहे, तो शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा असे माझं मत असतं. मला उपाय काय? मी तुम्हाला सांगतो. काय प्रकार आहे माहिती का? नाही होणार आपल्याकडून. इनिशियल फार अवघड वाटेल ते. काय पार्ट टाईम जॉब करणं. हां, अवघड आहे. पण मला सांगताना आनंद होतोय, की मी बघितलंय 11th-12th मध्ये सुद्धा काही मुलं पार्ट टाईम जॉब करून शिकलेत. हां, पण थोडीशी ना हॅरॅसमेंट होते. खूप काम लादलं जातं.
तुलनेत पगार कमी दिला जातो, ह्या गोष्टी होतात, तर मान्य करतोय मी. ठीक आहे. मग एज्युकेशन लोनसाठी विद्यालक्ष्मी पोर्टल आहे, कळालंय तुम्हाला? दुसरी महत्त्वाची गोष्ट आणखीन काय तुम्हाला कळालंय, की स्वतःहून प्रयत्न करायचे आहेत. ओके. बरं, आता सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचं बरं का, ही जी सगळं जे चाललंय ना, तुम्ही आता तुमचं घर सोडून हॉस्टेल लाईफ एन्जॉय करणार आहे, मला माहिती आहे. पण मी माझे अनुभव सांगतो. आता माझ्याकडे पण हॉस्टेल नाहीये. प्रायव्हेट हॉस्टेल आहेत, मुलं येतात, रूम शोधतात, राहतात. मी माझा जस्ट एक अनुभव सांगतो बरं का, की हॉस्टेलमध्ये झाला गोंधळ एके दिवशी. ओके. एका मुलाचे ₹800 चोरीला गेले सगळं आणि तो मुलगा काय करत होता, प्रत्येकाच्या बॅगा चेक करत होता. कोणी माझे पैसे गेले, मी चेक करणार आहे, सोडणार नाही. सगळं बघणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. त्याच्या पालकांचा मला फोन, की "सर ते अशा झालंय, तुम्ही पण लक्ष द्या." बरं ठीक आहे. ओके. ते सगळं तिकडं चाललं होतं. मी तुम्हाला सांगतो, हे पहाटेपासूनच सुरू होतं. 6:30ला माझी बॅच आली 9th स्टँडर्डची आणि त्यातल्या एका मुलीनं बेंचच्या तिथं बसल्यानंतर सांगितली, "सर इथं खाली पैसे पडलेत." क्लासमध्ये, हॉस्टेल बाहेर आहे. मी बघितलं तर ते त्याच मुलाचे पैसे होते. ज्या मुलानं हॉस्टेलवर गोंधळ घातला, की माझे पैसे चोरले कोणीतरी, त्याचे पैसे तर क्लासमध्ये पडलेत, त्याच्याकडूनच पडलेत. मग झाला का मुद्दा? मग एक उदाहरण जस्ट सांगितलं रे मी, की हॉस्टेल लाईफमध्ये या गोष्टी होणार आहेत. तुमची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. हे लक्षात घ्या. आजारी पडल्यावर मग सॉरी चुकून शब्द आला. मम्मी म्हणायचं होतं मला, ते पप्पा आणि मम्मी मिक्स झालं माझ्याकडून. आजारी पडल्यानंतर मम्मी नसणार आहे, आई नसणार आहे. तुमचं तुम्हाला बघावं लागेल किंवा थोडासा आजार कणकण असल्यानंतर डायरेक्ट घरी फोन करून सांगायचं नाही, भीती दाखवायची नाही. घरातले घाबरतायत. लगेच पळत येतील तुम्हाला बघायला. पण मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं, आता पावसाळा, ओके, पाऊस पडतोय. दूषित पाण्याचा पुरवठा होतोच प्रत्येक ठिकाणी. त्यामुळं पाण्याच्या बाबतीत पहिली काळजी घ्या. मी बघतोय कावीळसारखा आजार होतोय. ओके, होतोय. अजून डेंग्यूची साथ आहेच मोठ्या शहरामध्ये. मग तुमची तुम्हालाच काळजी घ्यायची आहे. थोडं बरं वाटलं नाही, तर हॉस्टेलमध्ये सुद्धा डॉक्टर असतात. नाहीतर जवळपास एखादा डॉक्टर बघायचा, की जो लागणारच आहे 4 वर्ष आपल्याला कधी ना कधीतरी. सारखंच लागणार नाही हे पण लक्षात घ्या. तब्येत आपली स्ट्रॉंग आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि आतापासून ओके 10-15 दिवस तरी घरात ना बघा ना, स्वतःहून इंडिपेंडेंटली राहायला जमतंय का? स्वतःच्या सगळ्या गोष्टी जमतायत का? कपडे धुवा ना स्वतःहून जरा. घरातले सगळे कपडे धुवून बघा. मग कळेल तुम्हाला, की आपली आई किती काम करते ते. बरोबर ना सांगा? बरं, मग आता या व्हिडिओला मी थांबवतो इथं. तुम्ही काय करा माहितीये का? तुम्ही आता स्वतःत बदल कराच आणि आता अभ्यास पण करायचंय हेही लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.